नमस्कार, मी रुपाली जोशी, स्पेशल एज्युकेटर, विशेष शिक्षिका. आज आपण पुन्हा नव्याने भेटतो आहोत नवीन विषयासहित. मागे आपण बरेचसे विषय वेगळे हाताळले, ऑटिझम, ADHD विषयी किंवा डिले डेव्हलपमेंट विषयी किंवा डाऊन सिंड्रोम विषयी. तर आज आपण ऑटिझम, ADHD जी बॉर्डरलाईन मुलं आहेत की बॉर्डरलाईन ऑटिझम असलेली मुलं, बॉर्डरलाईन ADHD असलेली मुलं किंवा बॉर्डरलाईन डिले डेव्हलपमेंट असलेली मुलं, माइल्ड डिले डेव्हलपमेंट असलेली मुलं, ही मुलं आणि यांचं स्पेशल एज्युकेशन याविषयी माहिती घेणार आहोत. तर बऱ्याच वेळा आपण आता या क्षेत्रामध्ये काम करत असताना असं जाणवलेलं आहे की अनेक वर्ष झाले क्षेत्रात काम करत असताना तर ही जी बॉर्डरलाईन ऑटिझम मुलं किंवा ADHD मुलं जी आहेत किंवा डिले डेव्हलपमेंटची मुलं आहेत किंवा डाऊन सिंड्रोमची मुलं आहेत किंवा इतर कुठल्या सिंड्रोमची मुलं आहेत, ही सामान्य शाळेमध्ये शिक्षण घेतात, सामान्य मुलांमध्ये चांगल्या प्रकारे सर्वाईव्ह होतात, परंतु सामान्य मुलांपेक्षा अभ्यासामध्ये मागे राहताना ही मुलं दिसतात. तर आणि त्यासोबत जसं मूल लहान असेल तोपर्यंत बऱ्याचशा गोष्टी मुलाच्या दिसून येत नाहीत, परंतु मूल जसं मोठं होत जातं तर त्याचा अभ्यासात तो मागे असलेलं, लिखाणामध्ये मागे असलेलं, बऱ्यापैकी मूल जर स्पीच असेल तर ओरली बऱ्यापैकी बोलून बरेचसं ओरल चांगलं असतं मुलाचं, परंतु लिखाणामध्ये बऱ्याच वेळा मुलं मागे राहताना आपल्याला दिसतात. तर जेव्हा 13, 14, 15 वर्षांची मुलं होतात त्यावेळी पालक कंप्लेन घेऊन येतात की मूल आमचं अभ्यासामध्ये मागे आहे किंवा ते लिहू शकत नाही आहे किंवा इतर काही प्रॉब्लेम असतील त्याचे, मग त्याच्या इतर समस्या पण वाढलेल्या मुलांमध्ये आम्हाला दिसून येतात की जसं सेन्सरीशी रिलेटेड इश्यू असतील किंवा वर्तन समस्या, बिहेवियर प्रॉब्लेम मुलांचे असतील किंवा अजून कुठले इश्यूज मुलांचे असतील, ADL ॲक्टिव्हिटीशी रिलेटेड इश्यूज मुलांचे असतील. तर या सगळ्या गोष्टी वयाच्या 10, 11, 12 वर्षांचं, 13, 14 वर्षांचं मूल जेव्हा होतं त्यावेळी पालक आमच्याकडे येतात आणि त्यावेळी डिस्कस करतात की मॅडम आता आम्ही काय करायला पाहिजे. साधारणतः 14-15 वर्षांचं मूल असेपर्यंत सामान्य शाळेमध्ये मूल 9वी 10वीपर्यंत शिक्षण घेतं. तर तोपर्यंत सामान्य शाळेमध्ये ही मुलं राहतात, परंतु त्याच्यानंतर काय आहे, सामान्य शाळेच्या नंतर की ज्यावेळी 14, 15, 16 वर्षांचं मूल होतं, मूल साधारणतः 10वी पास होऊन जातं, नॉर्मल मूल, तर सामान्य मूल. आणि ही जी ऑटिझम, ADHD बॉर्डरलाईन मुलं आहेत किंवा डाऊन सिंड्रोमची मुलं आहेत किंवा इतर कुठल्या सिंड्रोमची मुलं, बॉर्डरलाईन डिले डेव्हलपमेंटची मुलं आहेत, तर या मुलांचं कुठे एनरोलमेंट असायला पाहिजे किंवा या मुलांनी काय करायला पाहिजे, कारण ही मुलं सामान्य मुलांपेक्षा अभ्यासामध्ये मागे राहिलेली असतात. तर मग अशा वेळी पालकांना प्रश्न पडतो की आता काय करायला पाहिजे, आणि त्यावेळी जाऊन पालक स्पेशल एज्युकेशनचा आधार घ्यायला बघतात किंवा तेव्हा माहिती घ्यायला चालू करतात की विशेष शिक्षण म्हणजे काय आहे. तर म्हणून आज आपण व्हिडिओ बनवत आहोत की जर मूल छोटं असतानाच तुम्ही सामान्य शाळेत जेव्हा टाकता त्यासोबतच जर स्पेशल एज्युकेशनची जर तुम्ही मदत घेतली, जसं की आपण मागे पण बोललेलो होतो की ऑटिझम, ADHD आणि स्पेशल एज्युकेशन याविषयी बोललो होतो, तर तसंच बॉर्डरलाईन ADHD मूल असेल किंवा ऑटिझम ADHD मूल असेल, डाऊन्स मूल असेल, बॉर्डरलाईन माइल्ड असेल आणि डिले डेव्हलपमेंटची मुलं असतील किंवा इतर कुठल्या प्रकारातली बॉर्डरलाईन माइल्ड मुलं असतील, तर सामान्य शाळेमध्ये जरी शिक्षण घेत असतील तर त्यांच्यासाठी विशेष शिक्षण म्हणजे स्पेशल एज्युकेशन पण खूप महत्त्वाचं आहे, जेणेकरून भविष्यामध्ये जेव्हा तुम्ही मूल 13, 14, 15 वर्षांचं होतं त्यावेळी मुलाला जे काही इश्यूज येतात, मूल बऱ्याच वेळा ॲग्रेशनमध्ये जातं, मूल बऱ्याच वेळा मागे आलेलं दिसतं किंवा मुलाची जी ग्रोथ असते ती स्लो झालेली दिसते. तर ही सगळी पालक बऱ्याच म्हणजे 12, 13, 14 वर्षानंतर आमच्याकडे येतात आणि मग कंप्लेन करतात की हे असं आहे, तसं आहे, अमकं झालं, ढमकं झालं. तर असं न करता जर आता छोट्या मुलांची पालक 0 ते 6 वर्ष वयोगटाच्या ऑटिझम, ADHD किंवा इतर सिंड्रोमची मुलं आहेत, बॉर्डरलाईन माइल्ड मुलांची पालक जर हा व्हिडिओ बघत असतील तर त्यांना मी आवर्जून सांगेल की त्यांनी
जरी मूल सामान्य शाळेत टाकत असाल तरीही स्पेशल एज्युकेशनचा आधार घ्या. त्याला स्पीच थेरपीच नव्हे तर त्याला ऑक्युपेशनल थेरपीची गरज आहे, त्याला बिहेवियर मॉडिफिकेशनची गरज आहे, त्याला सेन्सरी थेरपीची गरज आहे, त्याला सेन्सरी इंटिग्रेशन थेरपीचीसुद्धा गरज आहे. की हे सगळे जे मुलांमध्ये आपण आता बराचसा अभ्यास या मुलांविषयी केलेला आहे की मुलांना कोणत्या कोणत्या थेरपीजची गरज असते, कुठल्या मुलांना. तर जनरली ऑटिझम मूल बोलत नाही म्हणून फक्त त्याला स्पीच थेरपी द्यायची असा एक अट्टहास पालकांचा असतो, परंतु त्याला सेन्सरी इश्यूसुद्धा असतात. जसं सेन्सरी इश्यूचं आपण अनेक व्हिडिओ बनवलेले आहेत. जर आज पहिल्यांदाच जर पालक हा व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी ते मागचे पण व्हिडिओ बघावेत सेन्सरीशी रिलेटेड. मग लक्षात येतं की नाही, आपल्या मुलामध्ये हे सुद्धा लक्षणं आहेत सेन्सरीशी रिलेटेड, हे सुद्धा इश्यू आहेत. मुलाच्या वर्तन समस्या असतात, त्यावरती सुद्धा मुलांच्या काम करावं लागतं. बऱ्याच वेळा ADHD मूल हे बऱ्यापैकी बॉर्डर लाईन असल्यानंतर चांगलं हे करता, ऑटिझम असेल किंवा ADHD मूल असेल, चांगल्या प्रकारे लहान असतं तेव्हा सर्वाईव्ह होतं, परंतु जसं मूल मोठं होत जातं तसं त्याचे प्रॉब्लेम बिहेवियर वाढत जातात. ADHD मुलांचे तर प्रॉब्लेम बिहेवियर खूपच असतात. जसं की मी मागे पण बोललो होतो आपण की चॅलेंजिंग मूल आहे ADHD मूल हे पालकांसाठीसुद्धा आणि थेरपिस्टसाठीसुद्धा. तर त्याला फक्त सामान्य शाळेत शिक्षण न देता त्यावेळीच जर लहान असतानाच मूल जर स्पेशल एज्युकेशनचा जर आधार घेतला तुम्ही, त्याच्या सिटिंग स्पॅनशी रिलेटेड ॲक्टिव्हिटीज असेल, त्याच्या आय हँड कॉर्डिनेशनशी रिलेटेड असतील, त्याच्या प्री रिडिंग प्री रायटिंगशी रिलेटेड ॲक्टिव्हिटीज असतील, त्याच्या बिहेवियर मॉडिफिकेशनशी रिलेटेड ॲक्टिव्हिटीज असतील किंवा त्याच्या OTशी रिलेटेड असतील, त्याच्या स्पीचशी रिलेटेड ॲक्टिव्हिटीज असतील, ह्या सगळ्या गोष्टी मुलाला सायमल्टेनियसली घेण्याची गरज असते. तेव्हा जाऊन मुलाचा ग्रोथ 13व्या-14व्या वर्षापर्यंत चांगला होताना आपल्याला दिसतो. म्हणजेच सर्वांगीण विकास मुलाचा होताना दिसतो. फक्त अभ्यासातच नव्हे तर इतर सगळ्याच गोष्टींमध्ये मुलाचा विकास होताना आपल्याला दिसतो. मग मूल ते ऑटिझम असू देत, ADHD असू देत किंवा डाऊन सिंड्रोमचं असू देत, डिले डेव्हलपमेंटचं असू देत किंवा इतर कुठल्याही मायक्रोसिफॅली, हायड्रोसिफॅली असू देत, बॉर्डर लाईन माइल्ड मूल असू देत. बॉर्डर लाईन आणि माइल्ड मुलांविषयी आपण बोलतो आहोत. तर ही गोष्ट पालकांनी लक्षात घेणं गरजेचं आहे की मुलांना स्पेशल एज्युकेशन जर तुम्ही त्यासोबत दिलं तर मुलाचा नक्कीच सर्वांगीण विकास साधण्यास मदत होईल. मुलांच्या ॲक्टिव्हिटी ऑफ डेली लिव्हिंग याच्यावरती पण आपण व्हिडिओ बनवलेला आहे. जर पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असतील तर ते सुद्धा व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला आपण कुठल्या विषयावरती बोलतो आहोत हे लक्षात येईल, जे लोक पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असतील त्यांच्यासाठी. तर रेडियल ॲक्टिव्हिटीसुद्धा किती महत्त्वाची आहे, मुलाचं सोशल डेव्हलपमेंटसुद्धा किती महत्त्वाचं आहे, हे आपण सगळं अभ्यासलेलं आहे. आता फक्त सांगायचा हाच उद्देश आहे की आम्हाला जो काही अनुभव आलेला आहे की मूल मोठं झाल्यानंतर किंवा मूल टीनेजमध्ये गेल्यानंतर, मूल 13, 14, 15 वर्षांचं झाल्यानंतर ॲग्रेसिव्ह होतं आहे मूल अजिबातच ऐकत नाही आहे, मूल त्रास देते. जे पूर्वीचं चांगलं वर्तन होतं मुलाचं ते सगळं वर्तन बदललेलं आहे. मूल अभ्यास पण करत नाही आहे किंवा कुठलीच कमांड ऐकायला तयार नाही आहे. तर अशावेळी काय करायचा हा पालकांना प्रश्न असतो. तर आपण ते सुद्धा व्हिडिओ बनवलेले आहेत. टीनेजमध्ये मुलांना हार्मोन चेंजेसमुळे होणारे मुलांमध्ये बदल आणि काय काय बदल होतात, कसे कसे होतात, मूल कशा पद्धतीने त्रास देतं आणि त्याच्यावरती ते बिहेवियर आहे ते मॅनेज कसं करायचं याविषयी पण आपण व्हिडिओ बनवलेला आहे. आता सगळ्याच गोष्टी आम्ही डिटेलमध्ये व्हिडिओमध्ये बोलू शकत नाही, कारण व्हिडिओ बनवताना मर्यादा असते आम्हाला. तर त्यामुळे आणि प्रत्येक मूल हे वेगळं आहे. जरी सगळी ADHD मुलं आहेत किंवा ऑटिझम मुलं आहेत तर प्रत्येकाचं वर्तन वेगळं आहे, प्रत्येकाला मिळालेलं वातावरण वेगळं आहे, प्रत्येक मूल डेव्हलप होताना त्याला मिळालेलं वातावरण हे वेगळं आहे. त्यामुळे येणारी सिच्युएशन वेगळी आहे. त्यामुळे प्रत्येकाला एकच बिहेवियर टेक्निक यूज होईल असा भाग नाही आहे. तिथे त्यावेळी तुम्हाला स्पेशल एज्युकेटरशी डिस्कसच करावं लागतं, त्याच्याशी चर्चाच करावी लागते की इश्यू असा आहे आणि त्या इश्यूसाठी आम्ही काय करायचं आहे. तर तो इश्यू जो एखादं जर उदाहरण घेतलं की जर ऑटिझम मूल आहे किंवा ADHD मूल आहे, ॲग्रेसिव्ह झालेलं आहे, तर ते का ॲग्रेसिव्ह होतं आहे,
कुठल्या वेळेला होतं आहे, त्याच्या मागची पार्श्वभूमी बघावी लागते की कशामुळे झालेलं आहे, त्याच्या अगोदर काय घडलेली घटना आहे, की मूल विनाकारणच ॲग्रेसिव्ह होतं आहे किंवा त्याची काही डिमांड आहे किंवा त्याला ते सांगता येत नाही आहे, एक्सप्रेस होता येत नाही आहे, म्हणून मूल ॲग्रेशनमध्ये येतं आहे आणि सांगण्याचा प्रयत्न करते पण समोरच्याला समजत नाही आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या दृष्टीने बघाव्या लागतात आणि मग एका कन्क्लुजनवरती येऊन त्याच्यावरती सोल्युशन द्यावं लागतं पालकांशी. ही प्रत्येक बिहेवियर मागची, प्रत्येक वर्तनामागची थिअरी, हिस्ट्री आम्हाला जाणून घ्यावी लागते आणि मग त्याच्यावरती ती टेक्निक वेगळी आम्हाला त्या पालकांना सांगावी लागते की मुलाने असं केलं तर काय करायला लागेल. ती प्रत्येक वेळी ती टेक्निक प्रत्येक मुलालाच लागू होईल असं नाही आहे, कारण प्रत्येक सिच्युएशन वेगळी असणार आहे, प्रत्येक मूल वेगळं असणार आहे, त्याला मिळालेलं वातावरण वेगळं असणार आहे. त्यामुळे तीच टेक्निक सगळ्यांनाच यूज होईल असंही आपण नेहमी म्हणू शकत नाही. काही वेळा त्या टेक्निकचा उपयोग नाही झाला तर आम्हाला दुसऱ्या टेक्निक्स पण पालकांना सांगाव्या लागतात, त्यांच्यासोबत डिस्कस करावे लागतात की ही टेक्निक अप्लाय करून जर उपयोग होत नाही आहे, फारसा मुलामध्ये बदल दिसत नाही आहे, तर आपण ही दुसरी टेक्निक वापरून बघूयात काय बदल होतो. तर त्यामुळे आपल्याला स्पेशल एज्युकेटरच्या संपर्कामध्ये नेहमी राहावं लागतं. तर बॉर्डरलाईन ऑटिझम ADHD मुलं असतील, डिले डेव्हलपमेंटची मुलं असतील, डाऊन सिंड्रोमची मुलं असतील तर त्यांना स्पेशल एज्युकेशनच्या टचमध्ये पण ठेवणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून भविष्यामध्ये त्यांचे प्रॉब्लेम वाढणार नाहीत किंवा वाढले जे प्रॉब्लेम आहेत ते आपल्या कंट्रोलमध्ये राहतील, आपल्या म्हणजे पालकांच्या. कारण जास्त काळ मूल हे पालकांच्या सोबत असतं, पालक जास्त काळ मूल सांभाळत असतात, त्यामुळे पालकांच्या कंट्रोलमध्ये मूल असणं गरजेचं आहे. थेरपिस्टकडे किंवा आमच्या थेरपी सेंटरला किंवा स्कूलमध्ये कमी काळ मूल असतं, त्यामुळे आणि मोस्टली शिक्षक असतील, स्पेशल एज्युकेटर असतील किंवा इतर कुणी असतील, थेरपिस्ट असतील तर त्यांना त्या टेक्निक्स माहिती असतात, मुलाला कसं कंट्रोल करायचं आणि मूल आपल्या आवाक्यात घेऊन त्याला कसं शिकवायचं, आपल्याला पाहिजे ती गोष्ट त्याच्याकडनं कशी करून घ्यायची, ह्या सगळ्या टेक्निक्स त्या थेरपिस्ट असतील किंवा स्पेशल एज्युकेटर असतील किंवा शिक्षक असतील तर त्यांना हे सगळं माहिती असतं. तर पालकांनासुद्धा या टेक्निक्स आम्ही सांगतो, पालकांनासुद्धा सांगतो की मूल आपल्यासुद्धा कंट्रोलमध्ये असणं गरजेचं आहे पालक म्हणून, कारण जास्त काळ आपल्याला मुलाला घरामध्ये सांभाळायला लागतं. मूल घरामध्ये जास्त काळ असतं आणि अनेक गोष्टी घरामधनंच आपल्याला त्याला शिकवायच्या असतात, जसं त्याचं ADL डेव्हलपमेंट आहे, ॲक्टिव्हिटी ऑफ डेली लिव्हिंग, की ज्या दैनंदिन कृती आहेत की ज्या आपल्याला घरामध्येच घ्याव्या लागतात, तर त्या कशा घ्यायच्या, कुठल्या पद्धतीने घ्यायच्या याचं ट्रेनिंगसुद्धा आम्ही आईला देतो. मुलाचं सोशल डेव्हलपमेंट हे जसं की आपण मागे बोललो होतो की मुलाचं सोशल डेव्हलपमेंट हे घरापासूनच सुरुवात होते सोशल डेव्हलपमेंट व्हायला, तर ते कशा पद्धतीने करायचं, सोशल ॲक्टिव्हिटीज कोणत्या आहेत याविषयी पण आपण, सोशल स्किल कोणत्या आहेत याविषयीसुद्धा आपण व्हिडिओ बनवलेला आहे, तो पण बघितला नसेल तर बघू शकता आपण. तर सोशल डेव्हलपमेंट आहे मुलाचं, ॲक्टिव्हिटी ऑफ म्हणजे वैयक्तिक विकास आहे मुलाचा, सामाजिक विकास आहे मुलाचा, शैक्षणिक विकास आहे. तर हा सगळा त्याच्या वयाच्या टप्प्यानुसार होणं आम्हाला अपेक्षित असतं. तर जर मूल जर सामान्य शाळेमध्ये शिक्षण घेतं आहे तर मग एकतर लिखाणामध्ये मागे राहताना दिसतं आहे मूल किंवा ओरलमध्ये मागे राहताना दिसतं आहे. तर या दोन्हीपैकी एक कुठली तरी गोष्ट मुलांमध्ये होताना आम्हाला दिसून येते की मूल जसं मोठं होतं तसं पालकांच्या या कंप्लेन असतात किंवा मूल मग बिहेवियर प्रॉब्लेम मुलाचे वाढलेले असतात, त्यामुळे सुद्धा पालक आमच्याकडे आलेले दिसतात. तर असं जर होऊ नये, आपल्याला जर असं वाटत असेल तर असं पुढे भविष्यामध्ये हे घडू शकतं, असं होऊ शकतं, तर असं जर होऊ नये, अनेक इश्यूज मुलामध्ये कॅरी फॉरवर्ड राहू नये, त्याच्या सेन्सरीशी रिलेटेड असतील किंवा त्याच्या बिहेवियर प्रॉब्लेमशी, तर आजच स्पेशल एज्युकेटरच्या संपर्कामध्ये राहा. त्याच्यासाठी स्पेशल एज्युकेशनसुद्धा सुरू करा. त्याला सामान्य शाळेत पण शिक्षण घेऊ देत आणि त्यासोबत स्पेशल एज्युकेशनच्या थेरपीसुद्धा घेऊ देत. रीडिंग रायटिंग ही कन्सेप्ट अगदी सोप्या पद्धतीने मुलांना कशी शिकवायची हे स्पेशल एज्युकेटरला चांगलं अवगत असतं ज्ञान. त्यामुळे स्पेशल एज्युकेटर हा
खूप महत्त्वाचा आहे मुलाचं रायटिंग किंवा रीडिंग सुधारण्यामध्ये. आणि मग ते बॉर्डरलाईन मूल असू देत, माइल्ड मूल असू देत, ADHD असू देत, ऑटिझम असू देत किंवा डाऊन सिंड्रोमचं असू देत किंवा इतर कुठलं मूल असू देत. तर त्याच्याकडनं त्याचं रायटिंग स्किल पण कसं डेव्हलप करायचं, त्याला वयाच्या जर मूल 0 ते 6 वर्ष वयोगटाचं आमच्याकडे आलेलं असेल तर आम्ही त्याच्या रायटिंग स्किलवरती सुद्धा काम करतो. आम्ही सर्वांगीण विकास मुलाचा व्हावा, फक्त कुठल्याही एका अंगावरती मुलाच्या काम करत नाही, एकाच कुठल्या भागावरती आम्ही काम करत नाही. जरीही पालक आम्हाला म्हणत असले की आम्हाला फक्त स्पीचच घ्यायचं आहे किंवा आम्हाला हेच घ्यायचं आहे, आम्हाला तेच घ्यायचं आहे, आम्हाला फक्त त्याचा सामाजिकच विकास घडवून आणायचा आहे, तर आम्ही म्हणतो की आपण फक्त एका विषयाचा अभ्यास करून चालत नाही. आपला जर सर्वांगीण विकास साधायचा आहे तर आपण एका वेळी सगळ्याच विषयांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. तसंच विशेष मुलांचंसुद्धा आहे, ऑटिझम ADHD मुलांचंसुद्धा आहे किंवा इतर कुठल्याही मुलांचंसुद्धा आहे. तर त्यांचा सर्वांगीण विकास साधायचा जर असेल तर तुम्हाला स्पेशल एज्युकेशनची मदत घेणं गरजेचं आहे. मूल जरीही बॉर्डरलाईन ऑटिझम ADHD असलं तरीही तुम्हाला स्पेशल एज्युकेशन घेणं आवश्यक आहे की जे पुढे भविष्यामध्ये येणारे जे प्रॉब्लेम आहेत ते कमीत कमी राहावेत आणि आपल्याला ते प्रॉब्लेम आज माहिती असले तर भविष्यामध्ये आपण ते व्यवस्थितरित्या टॅकल करू शकू मुलाचे प्रॉब्लेम. त्यासाठी बॉर्डरलाईन ऑटिझम ADHD मुलांसाठी किंवा डिले डेव्हलपमेंटची मुलं असतील, डाऊन्स मुलं असतील तर त्यांच्यासाठी स्पेशल एज्युकेशन पण तितकंच महत्त्वाचं आहे. तर रायटिंग स्किल हे पण खूप महत्त्वाचं आहे. मूल का रायटिंग करत नाही याच्या मागे अनेक कारणं असतात. बऱ्याच वेळा पालकांना असं वाटतं की याला ओरली तर सगळं येतं पण मुद्दाम हे मूल लिहित नाही किंवा लिहिण्याचा कंटाळा करतं, असा भाग त्यामध्ये मुळीच नसतो. आम्ही वारंवार सांगत असतो की ह्या मिसकन्सेप्ट आहे. पालकांना बऱ्याच वेळा वाटतं की मूल मुद्दाम करतं, पण त्याच्यामागे त्याचे फाईन मोटार इश्यू आहेत. पेन्सिल पकडण्याची ग्रीप कशी आहे किंवा त्याला काही सेन्सरी इश्यू आहेत का, मुलाचे बिहेवियर प्रॉब्लेममुळे मूल रायटिंग करत नाही आहे का, की मुलाचा सिटिंग स्पॅन अटेन्शन स्पॅन कमी आहे म्हणून मूल ती गोष्ट करायला शिकत नाही आहे का. ह्या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या अँगलनी आम्हाला बघायला लागतात आणि त्याच्यावरती जेव्हा मूल आमचं ऑब्झर्वेशनमध्ये येतं आमच्या, त्यावेळी आम्ही एका कन्क्लुजनवरती येऊन त्याच्यावरती काम करायला चालू करतो आणि तीच गोष्ट आम्ही पालकांनासुद्धा सांगतो की या कारणामुळे मूल ही गोष्ट करत नाही आहे, तर याच्यावरती तुम्हीसुद्धा घरी अशा पद्धतीने काम करणं गरजेचं आहे. तर म्हणूनच आम्ही आजही मी तेच सांगते 0 ते 6 वर्ष वयोगटाच्या पालकांना की त्यांनी आत्ताच स्पेशल एज्युकेशनची मदत घ्यावी आणि जर मुलाचा सर्वांगीण विकास किंवा पुढे येणाऱ्या अडचणी जर आपल्याला कमीत कमी मुलाच्या ठेवायच्या असतील तर बॉर्डरलाईन ऑटिझम ADHD मुलं सध्याला ऑटिझम ADHD मुलांचं वाढतं प्रमाण बघता आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. बरीचशी ऑटिझम ADHD मुलं ही बॉर्डरलाईन आहेत, माइल्ड आहेत आणि त्यांच्यासाठी म्हणून त्यांच्या पालकांना गायडन्स म्हणून आपण हा व्हिडिओ बनवतो आहोत. तर फक्त मुलाला स्पीच थेरपी किंवा इतर कुठली थेरपी एकच गोष्ट देऊन होणार नाही आहे. मुलाचा आपला जो हेतू उद्देश जो आहे तो साध्य होणार नाही आहे. म्हणून जर आपल्याला सगळेच उद्देश साध्य करायचे असतील तर आपल्याला स्पेशल एज्युकेशनचा आधार घेणं गरजेचं आहे, एवढं मी पालकांना निश्चित सांगेन. आणि जर तुमचे काही प्रश्न असतील, तुमच्या काही अडचणी असतील तर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता. आमचा संपर्क क्रमांक आहे 9970 59 84 29 9970598429. अगदी 2-2, 3-3 वर्षांची मुलंसुद्धा आमच्याकडे थेरपीसाठी येतात आणि छान डेव्हलपमेंट मुलांमध्ये होते. त्यामुळे 0 ते 6 वर्ष वयोगटाच्या मुलांना पालकांना मी हे आवर्जून सांगेल की त्यांनी स्पेशल एज्युकेशनचा आधार घ्यावा. आणि आता जी मोठ्या वयोगटातली मुलं आहे असं नाही आहे की त्यांच्या पालकांना मी सांगेल की त्यांच्या जरी समस्या आता जरी तुमच्यासाठी खूप जास्त आहेत, वाटत आहेत तुम्हाला, तर तुम्ही आजच आमच्याशी संपर्क करा. त्याच्यावरती नक्कीच तुम्हाला आम्ही मार्गदर्शन करू, सोल्युशन देऊ त्यांच्या प्रॉब्लेमवरती. त्याच्यासाठी काय करता येईल पुढे यासाठी मार्गदर्शन आम्ही तुम्हाला करू. असं नाही आहे की आपण अगदीच आता काहीच करू शकत नाही आहे का मुलांसाठी.
वय मुलाचं वाढलेलं आहे म्हणजे आता आपल्या मुलाचं काहीच होऊ शकत नाही का, असं वाटून घेण्याचं कारण नाही आहे. प्रॉब्लेम जिथे आहे तिथे निश्चितच सोल्युशन असतं. फक्त आपण आपली समस्या जर समोरच्याला सांगितली तरच ती त्याच्या लक्षात येईल आणि त्याच्यावरती तो स्पेशल एज्युकेटर असेल किंवा थेरपिस्ट असेल आपल्याला योग्य मार्गदर्शन करेल, सोल्युशन देईल. तर जर आपण ते सांगितलंच नाही तर त्यांना तरी कसं माहिती असेल की आपल्याला काय इश्यू आहेत, काय प्रॉब्लेम आहेत मुलासाठी. तर म्हणून स्पेशल एज्युकेटरच्या संपर्कामध्ये राहा किंवा थेरपिस्टच्या संपर्कामध्ये राहा, एवढं मी आवर्जून पालकांना सांगेल. जरी मोठ्या मुलांची पालक बघत असतील व्हिडिओ तर त्यांनीसुद्धा आणि छोट्या मुलांच्या पालकांनी तर निश्चितच स्पेशल एज्युकेशनचा आधार घेणं गरजेचं आहे. एवढं बोलून आज आपण आपला व्हिडिओ इथे थांबवूया. तोपर्यंत पुढच्या व्हिडिओची तयारी आपण करूया. धन्यवाद.